यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वनश्री नानासाहेब महाडिक यांना ऐतवडे बुद्रुक येथे अभिवादन। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ऐतवडे बुद्रुक येथे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर, संचालक निमगुंडा पाटील, सर्जेराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील यांच्या हस्ते वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी उपसरपंच तुकाराम खटावकर म्हणाले की स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांनी व्यंकटेश्वरा शैक्षणिक संकुल स्थापन केले। वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक जिल्हा महाराष्ट्रात 22 शाखा चालू केल्या। त्या उत्कृष्ट संस्था म्हणून दिमाखात काम करत आहेत। माणूसपण जपणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी पिढी तयार करण्यात वनश्री नानांचा मोठा वाटा आहे। पैसा, सत्ता यापैकी जवळ काहीही नसताना नानांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली। खरे तर ती सामाजिक क्रांतीच होती। शिक्षणाशिवाय समाज प्रगत होऊ शकत नाही, त्याची दासत्वाची बंधने दूर होणार नाहीत हे नानांनी ओळखले। केवळ भाषणे देऊन किंवा तत्वज्ञान सांगून शैक्षणिक प्रगती होणार नाही, तिथे कर्मयोग आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी संकुल सुरू केलं। श्रमाला प्रतिष्ठा दिली, त्यामुळे अनेक सर्वसामान्यांची मुली सन्मान स्वाभिमानाने शिकू लागली। संस्थेत मुले शिकत असताना शिक्षणाबरोबर त्यांना नानांनी श्रमाचे, प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिलं। यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले। कर्मयोगाबरोबर श्रमयोगाला प्रतिष्ठा लाभली। स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्रीचे संस्कार समाज मनावर करत अनेक युवक तयार करणारे नाना होत। समाज परिवर्तनाच्या चळवळीचे ज्ञानदूत, स्वातंत्र्य चळवळीस आधारवत ठरलेल्या व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेची उभारणी करणारे वनश्री नानासाहेब महाडिक यांचं कार्य म्हणूनच ओळख ठरते। यावेळी आरोही महिला दूध संकलन केंद्र अध्यक्षा अर्चना खटावकर, संचालक निमगुंडा पाटील, सर्जेराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील, बाळासू पाटील, सुरेश गायकवाड, रामचंद्र दडगे, अण्णा पाटील तसेच शाखेचे कर्मचारी उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे।